नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर बी.एड कॅप करता ऑनलाईन नोंदणी 18 तारखेपर्यंत आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 23 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आपण यापूर्वी विद्यार्थ्यांना विचारलं होतं की याच्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार किंवा डेमो ऑप्शन फॉर्मची माहिती हवी आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये साधारणतः कॉलेज ऑप्शन फॉर्म कसा असतो, ऑप्शन कसे निवडायचे, त्यानंतर मेथड कशी निवडायची, तर याची डेमो प्रॅक्टिस आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी ऑप्शन फॉर्म सुरू होईल त्यावेळी तुमच्या चुका कमी होणार आहेत. तर हा मागच्या वर्षीचा फॉर्म आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन सर्वप्रथम ऑप्शन फॉर्मच्या आहेत त्या दिल्या जातात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे सुरू झाल्याची नोटीस पोर्टलवरती येते आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच इंग्लिश मीडियम ज्याच्यामध्ये ELCT ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, जो ऑप्शन फॉर्म आहे, तर याच्यामध्ये म्हणजेच कॅप प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ELCT हा फॉर्म फिल केलेला आहे त्यांना वेगळा फॉर्म भरावा लागतो आणि ज्यांनी रेग्युलर बी.एडसाठी ॲप्लाय केलेला आहे असे 2 वेगवेगळे ऑप्शन फॉर्म भरावे लागतात. कारण का ELCT म्हणजे इंग्रजी माध्यमाचे बी.एड कॉलेज आणि रेग्युलर कॉलेजसाठी इतर ऑप्शन घ्यावा लागतो आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना मॅक्सिमम किती कॉलेजेस देता येतील याच्याकरता मुदत नाही आहे. तर जास्तीत जास्त जेवढे कॉलेजेस असतील तेवढे कॉलेज तुम्ही एका वेळी निवडू शकता. तर याच्यामध्ये पाहू शकता की आफ्टर गिव्हिंग कॉलेज प्रेफरन्स त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म आहे तुम्हाला चेक करावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म त्यानंतर मेथड निवडावी लागते आणि त्याच्यानंतर पुन्हा जो फॉर्म आहे तुमचा जसा कॅपचा फॉर्म तुम्ही लॉक केलात तशाच प्रकारे तुम्हाला फॉर्म लॉक करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्मची PDF घ्यावी लागते आणि याच्यानंतर अशा प्रकारचा टॅब हा उपलब्ध होतो. आता सध्या तरी ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफाय अशाच प्रकारचा टॅब तुम्हाला पाहायला मिळत असेल. येथे पार्शियली व्हेरिफाय जर असेल तरी देखील तुम्ही याच्यासाठी पात्र राहणार आहात. तर इथे पाहू शकता की प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म अशा प्रकारचा टॅब वेगळा पोर्टलवरती उपलब्ध करून दिला जातो. याच्यामध्ये तुम्हाला मेथड आणि कॉलेज आहे ते निवडण्याची संधी दिली जाते. या लक्षात घ्या की याच्यानंतर मेथड निवडण्यासाठीचं पेज असतं. तर याच्यामध्ये तुम्ही ज्या मेथड निवडलेल्या आहेत त्या अंतर्गतच तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. तर तुम्ही जे मेथड दिलेले आहेत ते तुम्हाला निवडण्याचा ऑप्शन येतो. मेथडमध्ये म्हणजे तुम्हाला बी.एडमध्ये कोणता विषय ठरवायचा आहे तर याच्यानुसार मेथडला प्रेफरन्स द्यायचा आहे. तर यानंतर मेथड तुम्ही सिक्वेन्सनुसार देऊ शकता. तर याच्यानंतर मेथड निवडून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करावे लागतात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फॉर्म असतो तो कॉलेज ऑप्शन फॉर्म याच्यामध्ये युनिव्हर्सिटी निवडावी लागते, जिल्हा निवडावा लागतो आणि सिलेक्ट स्टेटस याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यानंतर प्रायव्हेट अशा प्रकारचे सगळे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील. मीडियम तुम्हाला इथे निवडावं लागेल आणि कॉलेज टाईप याच्यामध्ये गर्ल्स त्यानंतर एकत्रित कॉलेज असतील तर असे सगळे कॉलेज तुम्हाला निवडायचे आहेत आणि येथे अप्लाइड मेथड ही महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारे तुम्हाला कॉलेज निवडायचे आहेत. तर सर्वप्रथम सर्च करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजेस लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला समोरच्या सिलेक्ट या टॅबवरती तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर खाली तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठीचा पेज ओपन होईल. प्रेफरन्स जे आहेत तुम्हाला 1 हवं असेल किंवा 2 असेल, एकापेक्षा अधिक कॉलेजेस तुम्ही निवडू शकता. तर अशा प्रकारे फायनली कन्फर्म तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो लॉक होऊन जातो. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅपचे जे ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्हाला भरता येणार आहे आणि याच्यानंतर तुमचे कॉलेज अलॉट होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी दिली जाते. तर अशा प्रकारचा हा ऑप्शन फॉर्म आहे. तर सध्या तरी पोर्टलवरती अजून कोणतीच या संदर्भात अपडेट आली नाही आहे. अजून कॉलेजेस पण अप्रूव्ह झाले नाही आहे. तुम्ही इथे पाहू शकता की कॉलेज अप्रूव्ह येथे 0 म्हणजे 0 अशी माहिती देण्यात आली आहे. तर अजून कोणतीच प्रोसेस पुढची सुरू झालेली नाही आहे. सध्या तरी 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 60,000 पर्यंत अर्ज म्हणजे 64,248 एवढे अर्ज कन्फर्म झालेले आहेत आणि व्हेरिफाय 25,000 च्या आसपास झालेले आहेत. तर अशा प्रकारे लवकरात लवकर ज्यांचे कागदपत्र व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे ते देखील होईल आणि लवकरच कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे याचं शेड्यूल वेगळं वेळापत्रक प्रसिद्ध केलं जाईल. या संदर्भात परिपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. बी.एड कॅप प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.